सांगली महापालिकेने नागरिकांच्या करातून मिळालेल्या उत्पन्नातून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभे केले। जनतेच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभारलेले सार्वजनिक रुग्णालय खासगी संस्थेकडे देण्याचा प्रयत्न म्हणजे सार्वजनिक मालमत्तेच्या खासगीकरणाचा डाव असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक शेखर माने यांनी केला आहे। ते म्हणाले, सांगली, मिरज आणि कुपवाड परिसरातील लाखो नागरिकांसाठी जीवनदायी ठरू शकणारे हे रुग्णालय महसुलाचे साधन नसून जनसेवेचे केंद्र आहे। त्यामुळे नागरिकांच्या पैशातून उभारलेल्या या मालमत्तेचा ताबा 30 वर्षांसाठी खासगी संस्थेकडे देणे कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही। महापालिकेने उभारलेली इमारत, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि पायाभूत सुविधांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळण्याऐवजी खासगी संस्थेला मिळणार असल्याची टीका त्यांनी केली। गरीब आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णांसाठी किती खाटा, कोणत्या सेवा आणि कोणत्या दरात उपचार मिळणार याबाबत प्रस्तावात कोणतीही ठोस आणि बंधनकारक हमी नाही। महापालिकेने स्वतः डॉक्टर आणि कर्मचारी नियुक्त करून रुग्णालय चालवण्याचा पर्याय गांभीर्याने विचारात घ्यावा। तसेच पीपीपी प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी सर्वपक्षीय समिती, आर्थिक तुलनात्मक अहवाल आणि नागरिकांसमोर खुली चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी माने यांनी केली। ते म्हणाले, हे हॉस्पिटल जनतेच्या पैशातून उभे राहिले आहे, त्यामुळे त्याचा पहिला हक्क जनतेचाच आहे। महसुलासाठी नव्हे तर जनतेच्या आरोग्यासाठी हे रुग्णालय महापालिकेनंच चालवावे। गरिबांच्या आरोग्याशी तडजोड करणारा पीपीपी प्रस्ताव सध्याच्या स्वरूपात मंजूर करू नये। राष्ट्रीय शहरी आरोग्य योजनेतून वारणाली कुपवाड परिसरामध्ये सुमारे 15 कोटी रुपये खर्च करून तसेच साधारणतः 21 कोटी रुपयाच्या जागेमध्ये महापालिकेने व राष्ट्रीय शहरी आरोग्य योजनेतून हा एकत्रितपणे सुमारे 15 कोटी रुपयाचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभा केले आहे। मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभा करताना स्वर्गीय मदन भाऊ तसेच आमचे नेते जयंत पाटील साहेब यांनी कुपवाड परिसरातील गोरगरीब, गरजू, वंचित नागरिकांना आरोग्य सेवेचा मोफत लाभ व्हावा ह्या हेतूने त्या ठिकाणी हॉस्पिटल उभारण्याची पायाभरणी केली। पण दुर्दैवाने आज महापालिका प्रशासनाने महासभेसमोर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याच्या पूर्वीच खाजगी तत्वावर भाड्याने देण्याचा घाट गाठलाय पीपीपीद्वारे। त्याला आमचा ठाम विरोध आहे। हॉस्पिटल उभा करताना शासनाची मंजुरी घेण्यात आली, महासभेची मान्यता घेण्यात आली, शासनाचा निधी वापरण्यात आला। प्रथम जनतेच्या कराच्या रूपातून उभा राहिलेली मालमत्ता खाजगीकरणाच्या नावाखाली कुणास तर घशात घालू नये। महापालिकेनं सदरचं हॉस्पिटल सुरू करावं, स्वतः चालवावं। महापालिका ही नफा तोटा कमवणारी संस्था नाही, गोरगरिबांना, जनतेला सेवा देणारी संस्था आहे, याचं भान महापालिकेने ठेवावं व पीपीपी करार जो महासभेसमोर प्रस्ताव ठेवलाय तो कोणत्याही प्रकारे मंजूर करू नये। मंजूर केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे तीव्र विरोध केला जाईल।